काल निवडणुकीत उमेदवार आपले शिवसेनेचे एक नाव यांनी प्रतिक्रिया दिली की काँग्रेस माझ्या पाठीची आहे. यामध्ये सिद्धार्थ ठाकरे नाव घेतले की एक नेता माझ्या पाठीचे असल्यामुळे बाकीचे नेते अपक्षाच्या पाठीमागे गेले आम्हाला काही फरक पडला नाही. काय बघता या गोष्टी? डॉक्टर नावंदर हे शिवसेनेचे उमेदवार नाहीत, ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. एक तर महाविकास आघाडीने उमेदवारी देताना चुकीची उमेदवारी दिली. डॉक्टर नावंदरला उमेदवारी द्यायला नव्हती पाहिजे, ठीक आहे, पण तरीही काँग्रेसचे लोक त्यांच्यासोबत आहेत महाविकास आघाडी म्हणून. आदरणीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब हे 2-3 दिवसात परभणी दौरा करणार आहेत. परभणी दौऱ्यामध्ये ते दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेशचे सगळे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर यांना बोलून एक बैठक घेणार आहेत आणि ते आदेश देते. त्यांचा आदेश आला की आम्ही सर्वजण मिळून काम करू. नाही, आता कसं आहे की भाजप विरोधी निवडणूक आहे. भाजपसोबत काँग्रेस नेहमीच विरोध करून संघर्ष करत आहेत. आम्ही त्या ठिकाणी आदरणीय राहुल गांधीचे विचार सोबत घेऊन चालतो. त्यामुळे आम्हाला महाविकास आघाडीचं काम या ठिकाणी करायचं आहे. परंतु हर्षवर्धन दादा सपकाळ जोपर्यंत आम्हाला सांगणार नाहीत तोपर्यंत ही निवडणूक कोणत्या एका मुद्द्यावर समोर जाणार नाही. आणि ज्या दिवशी आमचे वरिष्ठ नेते परभणीत येतील, बैठक घेतील, मग आम्ही आदरणीय सुरेशदादा देशमुखांचे चिरंजीव सुशील देशमुख नाही तर मग हे आताचे उमेदवार त्या दोन्हीपैकी कुणाला मतदान या ठिकाणी करायचं ते काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आदेश देतील, त्या पद्धतीने आम्ही काम करू. आता ते त्याच्याच पक्षाचे जे उमेदवार आहेत सध्या शिवसेना उभाटा गटाचे ते त्या पक्षाचे खासदार आहेत. ते त्यांनाच माहित आहे, हात आहे नाही आहे काय आहे ते त्यांना माहिती. आम्ही तर काँग्रेसचं बोलणार नाही. आता कसं आहे की काँग्रेस पक्षाचे शिवसेना उभाटापेक्षा जास्त संख्यागणित असताना सुद्धा ती जागा त्यांना मिळाली. मागच्या राज्यसभेच्या वेळेस सुद्धा काँग्रेसनं मोठेपण दाखवलं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाला राज्यसभावर पाठवलं. त्यानंतर पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लागल्या. विधान परिषद सुद्धा उभाटा गटाचे त्या ठिकाणी अंबादासजी दावणे साहेब यांना परत त्यांनी पाठिंबा देऊन आमदार केलं. आणि आता परभणीमध्ये काँग्रेसची संख्या पण जास्त असताना हे डॉक्टर नावंदर खरं तर त्यांना उमेदवारी देऊ नव्हती, पण त्यांना दिली. तरी बी काँग्रेस जी आम्हाला आदेश देईन त्या पद्धतीने आम्ही काम करू. त्यांनी सन्मानपूर्वक बोललेलं असतं तर आले असते. काँग्रेसचे नगरसेवक परभणीचे इतके चांगल्या मनस्थितीत आहेत, चांगल्या विचाराचे आहेत, समविचाराचे आहेत. त्याच्यामुळं हे काँग्रेसच्या नगरसेवकांना बोलण्यामध्ये भेटण्यामध्ये कमी पडले असते आणि त्यांनी ते त्यांना जाऊन त्यांना विनंती करावं की माझं काय चुकलं असेल तर ते नक्कीच काँग्रेसचे नगरसेवक त्यांना माफ करतील. पण निवडणूक सोपी नाही. येणाऱ्या काळामध्ये भाजपला जर आपल्याला कुठंतरी हरवायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे असं मला वाटतं. कोणा एका दोघांच्या विश्वासावर या निवडणुका नाही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक म्हणजे फार मोठी निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीचा आमदार 2 जिल्ह्याचा आमदार परभणी आणि हिंगोली एक चांगलं प्रतिनिधित्व घेऊन जाईल. मागच्या अनेक दिवसापासून परभणीमध्ये विप्लव बजोर या नावाच्या व्यक्तीमुळे जे परभणी आणि हिंगोलीचं नुकसान झालंय आमदार करून ते नुकसान भरून काढायची या ठिकाणी चांगली संधी आहे. म्हणून सर्वांना सोबत घेऊन जर आपण चांगल्या अजून बी वेळ गेला नाही, मला वाटतं आज किती तारीख आहे, आज 11-12 तारीख आहे, अजून 5-6 दिवस आहेत. सर्वांना सोबत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन जर ही निवडणूक लढविली तर त्यांचा विजय निश्चित होईल असं मला वाटतं. नाही तर तिन्ही बी दिग्गज आहेत. तिकडून महायुतीचे जास्त मतदान आहे, 300च्या वरी त्यांचे मतदान आहे. इकडं काँग्रेसचे 59 मतदान आहे. शिवसेनेचे त्याच्या पाठी माग आहे. काँग्रेसमधूनच सुशील भैया या ठिकाणी ते जरी म्हणले माझा काँग्रेसशी संबंध नाही, पण काँग्रेसमधूनच बंडखोरी केलेली आहे. तर प्रदेशाध्यक्ष ज्या पद्धतीने आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करू.